तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की मला खूप असा अशक्तपणा आला आहे आणि नाही का पोट वगैरे दुखतं. तर मला लागलेली आहे सलाई, बघू शकता खूप दुखती आहे. आणि हे बघा दुसरी बॉटल आहे आणि इथे मम्मी पण आहे, मी पण आहे. थोडं असं खूप असं कसं तरीच होत होतं आणि माझं पोटच राहत नव्हतं दुखायचं. त्यामुळं मग डॉक्टरांना म्हटलं मी सलाईनच लावा. आणि त्या साईडला तर पप्पा बसले, बघू शकता पप्पा बसले. खूप त्रास होत होता, म्हणलं जाऊ दे सलाईनच लाव. आणि मॅडमच्या हाताने फरक पडतो, पण मॅडमच नव्हती. मग सर होते, सरांनी लावली, ओळखीचेच आहेत. तर हे बघा, बघू शकता. आणि एवढं दुखते ना सलाईन, खूप म्हणजे खूप दुखते. कशी लावली होती मलाच नाही माहिती. माझं असं पूर्ण हात एकदम जड झालेला आहे. म्हणलं थोडंसं ब्लॉग काढावं. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आता बघूया, एक तर सलाईन झालेली आहे, आता दुसरी सलाईन चालू आहे. आता ती कधी संपेल त्याचीच वाट बघते मी. खूप हाल सोडली, खूप म्हणजे खूप. आणि आत्ता बरोबर वाट झालेली आहेत 8:30. 8:30 वाजता ब्लॉग सुरू करते आणि हा ब्लॉग उद्या येणार तुम्हाला. सगळेजण बसले आणि पप्पा कामालाच गेले होते. पप्पा कामावरनं इकडं आले दवाखान्यात. आणि भावाची गाडी सर्व्हिसिंगला टाकली म्हणून भाऊ तिकडंच गेला आहे गाडी आणायला. मी आणि मम्मी तर बसलेले. कसं आहे माझी मम्मी बसलेली आहे, थोड्या गप्पा बिप्पा मारत. लय बोर होत होतं, म्हणलं एक ब्लॉग तरी काढावं. आणि तुम्ही मला बघा, माझ्या त्या मागच्या बॅकग्राऊंडला नका बघू, कारण की ते पावसाच्या पाण्याने झालेलं आहे. तसं थोडंसं झोपलेच होते, पण म्हटलं नाही ब्लॉग काढावं. हात दुखतोय गाईच, हात खूप डेंजर आहे, सलाईन नको वाटते. आणि मॅडम असल्या ना तर ते खूप हळू लावतात. ह्या सरांनी एवढी डेंजर लावलेली ना, माझा एकदम हात दुखतोय. आता जाऊ दे ना, तिथं आहे ना. तर अजून काय सलाईन संपलेली नाही आहे. इथं मम्मी पप्पा वाट बघतात माझी, हे बघू शकता तुम्ही. माझी मम्मी रुसलेली आहे. मम्मी इकडं बघ, मम्मी आहे मम्मी. माझी मम्मी रुसली थोडीशी. तर बघू शकता खूप वेळ झाला असं थांबलो आहे. खूप हळू लावलेली, आता मी जरा गपचूप फास्ट केलेली, बघू शकता. सोडलेला आहे मला तरी, आता चाललेलं ते चाललेलं आहे. तर फायनली घरी आलेली आहे मी. आणि थोडंसं म्हणजे पोटात तर दुखतंच आहे. आता बघूया, गोळ्या वगैरे तर दिल्यात त्यांनी, 2च दिवसाचे दिलेत, कारण की जर नाहीच राहिलं ना तर परत या म्हटले. आता एवढं त्यांनी डेंजर जोरात काढलं ना, मी खूप रडले, कारण की एवढं म्हणजे एवढे डेंजर काढलेत ना. मला ते सर असले ना त्यांचं मला खूपच भीती वाटते. मॅडम असले ना तर खूप छान असं नाही का, म्हणजे सलाईन पण लावती आणि नंतर इंजेक्शन पण खूप छान देते. ह्यांनी इंजेक्शन पण एवढं डेंजर दिलं ना मला. आणि इथे पण हाताला एकदम जोरात असं बोलता बोलता असली डेंजर सुई काढली, अक्षरशः मला रडायला आलं. आणि मग थोडंसं रडले वगैरे, पण आता थोडं बरं वाटतंय. पण पोटाची गोळी त्यांनी मला खायला दिली होती, ती खाल्ली. म्हणजे मला गोळी खाल्ली की बरं वाटते थोडा वेळ, आणि परत हाय तेच चालू होते. तर बघ आता, काल रात्री थोडीशी जाग आली तरी थोडी जागले, उठले, जाग उठते, कारण की मध्यरात्रीच मी उठते, कारण की मला खूप त्रास होतो पोटा, म्हणजे पोटच माझं खूप दुखतं. तर आता बघूया, आता सलाईन वगैरे तर लावून झालेली आहे. 2 बाटल्या लावल्यात त्यांनी आणि त्याच्यात पण इंजेक्शन सोडलं होतं. तर आता बघूया, जेवण वगैरे करते. खूप दिवसातून दूध चपाती खायची आहे, त्यामुळं मस्त असं दूध चपाती खाते थोड्या वेळाने. आत्ताच बहिणी त्यांचा फोन आला होता, बहिणींचा. ते विचारत होते कसं काय असं. त्यांना सांगितलं मला काय होते काय माहिती. म्हणजे अशक्तपणा आलं की माणसांचं डोकं दुखतं तर माझं पोट दुखते, असं काहीतरी गंमतच आहे. आणि आता गोळ्या वगैरे तर दिलेले आहेत. आणि मम्मी वगैरे आम्ही ओला करून आलो,
कारण की ओलानेच जमलं, कारण की मला बसने जमलंच नसतं. सकाळी पण मी नाही का बसने मला कसंच जमत नव्हतं, तरी पण आले कसं तरी. नंतर रिक्षाने आले, दवाखान्यात गेले आणि नेमकं 1 वाजता मी दवाखान्यात गेले आणि दवाखाना बंद. एवढा राग आला मला, म्हणजे एवढ्या लांबनं मी तिकडं जाते, कारण की आम्ही आधी तिकडेच राहत होतो ना. तर मग तिकडं गेलो होतो, आधी आम्ही रहाटणीला राहत होतो, मग तिकडं गेलो आणि मग तिकडनं मग एवढ्या लांबनं यायचं आणि रहाटणीला जायचं आणि दवाखान्यात बंद. मग थोडंसं राग वगैरे आला. मग नंतर परत घरी गेले आणि थोड्या वेळाने आले. मग त्यांनी सरांनी सांगितलं आज मॅडम नाही आहे, मॅडम उद्या येणार आहे, पण उद्या मला कामाला जायचं आहे, कारण की 2 दिवस झाले मी सुट्टीवर आहे. मॅडम खूप ओरडती, कारण आणि मी तुम्हाला खरं सांगू का, तर मी लागलेली डीमार्टमध्ये कामाला, तर त्यामुळे डीमार्टमध्ये सुट्टी नसते. मला गुरुवारची सुट्टी दिलेली आहे, म्हणजे आता मी वार ठरवलेलं आहे गुरुवारची सुट्टी. मग आता ह्या गुरुवारी तर घेताच येणार नाही, कारण की काल मी सुट्टी घेतलेली आणि आज पण सुट्टी घेतलेली आहे. मॅडमला फोन करून सांगितलं, मॅडम म्हणले ठीक आहे. आणि काल म्हटलं मी, आणि परवाच्या दिवशी मी रविवारी पण मी आजारी होते, तर रविवारी मी गेले होते. तर सरांना म्हणलं, सर मी आजारी, थोडं मला कसं तरी होतं आहे, तर मी जाऊ का घरी? सर डायरेक्ट म्हणतात, तुझ्या चेहऱ्यावरनं तर वाटत नाही की तू आजारी म्हणलं, सर माझा आता चेहराच हसरा आहे, तर मी काय करू शकत नाही. म्हणलं सर मला खरंच त्रास होतो आहे. मग सर म्हणले जाऊ दे, आता 2 तासासाठी कुठं हे करती जाती. मग कसे तरी काढले आणि दिवस कसं तरी जाऊन दिला म्हणलं. मग नंतरनं काल मला खूपच त्रास व्हायला लागला, मग काल मी सुट्टीच घेतली आणि काल पण सुट्टी होती. मग काल तर सुट्टीच घेतली आणि आज पण सुट्टी घेतली. आणि मग आज मॅडमला फोन केला, मॅडम म्हणली मॅडम तुम्ही या, पण मॅडमला म्हणलं मला काही सुधरत नव्हतं म्हणून मी घेतलेली सुट्टी. मॅडम म्हणले ठीक आहे, आता उद्या तर जावं लागेल, कारण की जास्तीत जास्त 2 दिवस सुट्टी घेतलीत, आता त्याच्यावर तर नाही येऊ शकत, कारण की मॅडम खूप ओरडतात. कारण की डीमार्टला खूप गर्दी असते ना, आणि कस्टमर चालूच असतं, असं कुठलंच असं नाही की डीमार्टमध्ये गर्दी नाही. संडेला आणि सॅटरडेला तर एवढी गर्दी असते ना, एवढी गर्दी असते ना, म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, एवढी गर्दी असते. तर जाऊ द्या, गर्दी तर राहणारच आहे. आणि एवढे मोठे एरियात फक्त एकच डीमार्ट आहे, त्यामुळं मग इथंच सगळेजण येतात, लांब लांबचे पण येतात आमच्या इथे डीमार्टला. तर आता बघा, आता जेवण वगैरे करते आणि आजचा ब्लॉग कसा वाटतं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग उद्या येईल, तर आत्ता तर मला टाकायला जमणार नाही, आत्ता वाजलेले 11 वाजलेले आणि मी मगाशीच आले घरी. मग